नमस्कार मैत्रिणींनो, नंदेवी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत। आज बघा आपण काय करणार आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे। तर बघा आज आपण ह्या वांग्याचं भरीत करणार आहोत। हे एक वांगे घेतले, याचं भरीत करणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे 2 कांदे आणि त्याच्यासाठी लागणारे हिरव्या मिरच्या, त्याच्यासाठी लागणार लसूण, त्याच्यासाठी लागणारे मीठ। आता हे साहित्य आपण घेतलेलं आहे। तर आता बघा आपण ह्या वांग्याला तेल असं चोळायचं, तेल लावून आणि चाकूने अशा उभ्या आडव्या याला खापा मारून तेल लावून जाळावर याला भाजायचं। तर आता आपण हे वांग्याचं भरीत आज मी तुम्हाला दाखवत आहे। इकडं बघा हे वांग भाजत आहे। हा बघा गॅसवर हे वांग भाजत आहे। वांग्याला तेल वगैरे लावून कापून असं भाजायला ठेवलेलं आहे। आता तोपर्यंत आपण काय करू, हे बघा इकडं असं चांगलं मस्त वांग भाजलंय। हे बघा चांगलं भाजलं आहे वांग। तर आपण गॅस बंद करू, वांग भाजून गेलेलं आहे। आता बघा आता ह्या मिरच्या घ्यायच्या आहे। मिरच्यामध्ये हा लसूण टाकायचा, हे मीठ टाकायचं आणि हा कांदा आता आपण चिरून घेऊ नंतर। आता पहिला आपण हे इकडं आपल्या पाट्यावर वाटणार आहोत। हा आपला पाट्यावर हे वाटणार आहोत। हे वाटण पाट्यावरचं भरीत कसं करते ते तुम्ही बघा। चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। हां बघा आता ह्या मिरच्या मी वाटून घेतो। ह्या मिरच्या वाटून घेत आहे। हे बघा पाट्यावरचं भरीत आज आपण बघणार आहोत। आणि हे बघा वांगे घेतलेलं आहे भाजलेलं आहे। आता हे सुद्धा पाट्यावर आपण बारीक करणार आहोत। मी 2-3 मिरच्या घेते, भाजलं झालं। तर हे आता आपण आबडधोबड वाटलेलं आहे। हे आबडधोबड आता वाटलेलं आहे। आपण झटपट भरीत होणार आहे। हे बघा ही मिरचीचा गोळा आपण कसा वाटलाय बघा। हे बघा हे असं बारीक वाटणार आहोत। आता हे झालं आपलं वाटायचं। आता हे वाटण आपण केलेलं आहे। हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि मीठ हे वाटून घेतलं आहे। आता आपण वांग सोलणार आहोत। हे बघा पाट्यावरच असं वांग सोलणार आहे। पाट्यावर असं वांग सोलून घेणार आहोत। हे बघा असं पाट्यावर वांग सोलून घेणार आहोत। आता हे वांग आपलं त्याच्यात आलं का रे झालेलं आहे। आपलं हे वांग काढलेलं भरताचं। आता याच्यामध्ये आपण ही चटणी टाकणार आहे। हे असं वाटून घेणार आहोत। हे बघा असं झालेलं आहे आपलं हे। हे बघा ह्या पद्धतीने आपलं हे झालेलं आहे भरीत।
आता याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या, वांग पाट्यावर आपल्या हे करून घेतलेलं आहे. बघा इकडं आपण लगेच तवा ठेवलेला आहे. तव्यावर हे तेल टाकतोय आपण. आता भरीत तळण्यासाठी हे तेल टाकलेलं आहे. त्याच्यावर हा कांदा टाकला आहे. त्याच्यानंतर टमाटर टाकलं आणि हे चवीनुसार थोडं मीठ टाकलं आहे. तर हे चांगलं असं हे करायचं. म्हणजे चांगला तडका याला द्यायचं, चांगलं शिजवून द्यायचा कांदा आणि टमाटर. हे बघा असं चांगला तडकाचा बसून द्यायचा. नरम होण्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवायचं थोडं. हे असं झाकण ठेवायचं. म्हणजे त्याने आहे ना पूर्ण नरम होईल जातं आणि भरीत एकदम चवदार लागते. तर आज आपण गावाकडचं भरीत खाणार आहोत. कसं बनवतात ते भरीत तुम्हाला दाखवलं. पाट्यावरचं भरीत हिरव्या मिरचीचं चमचमीत असं तोंडाला पाणी येणार. मग ते झाकण काढू बघू आपण. असं ठेचून घ्यायचं सगळं टमाटर. असं टमाटर बारीक ठेचून घ्यायचं. हे बघा कसं चमचमीत आणि चांगला कांदा शिजतोय. त्याच्यावर पुन्हा झाकण ठेवू म्हणजे कांदा नरम होऊन जाईल. आता आपण काढले कांदा बी चांगला नरम झालेला आहे. आता आपण त्याच्यावर काय टाकणार आहोत, भरीत. हे बघा पाट्यावर वाटलेलं असं आपण चांगलं तळून घेणार आहोत. असं भरीत तुम्ही करा, खा आणि माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर मी कसं पाट्यावरचं भरीत बनवलेलं आहे वांग्याचं, त्या पद्धतीने तुम्ही करा. हे बघा, हे बघा कसं भरीत चाललंय बघा. असं मस्त भरीत असं हो राहिलंय, जमतंय, झालंय. खाऊन बघा, तोंडाला बघा कशी चव येते या भरताना. असं चांगलं हलवून घ्यायचं. हळद वगैरे काय टाकायचं नाही, मीठच टाकायचे. हळद वगैरे काहीच टाकायची नाही ह्याच्यात. बघा कसं भरीत आपण बनवलं आहे. तव्यावरचं आणि पाट्यावर वाटल्यालं भरीत हिरव्या मिरचीतलं. खाऊन बघा, चॅनलला लाईक करा. आता हे भरीत आपलं एकदम ओके झालं. आता आपण भरीत काढून घेणार आहोत. बघा कसं झालंय भरीत. खाऊन बघा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आता आपण भरीत काढू. हे बघा भरीत कसं तयार झालेलं आहे, चमचमीत. आणि हे बघा बाजरीच्या भाकरी, हा कांदा आणि हे लोणचं. आजची रेसिपी पाट्यावरचं चमचमीत असं भरीत. या पद्धतीनेच तुम्ही करा, खाऊन बघा, शेअर करा, लाईक करा. पाट्यावरचं चमचमीत असं भरीत.